I don't want to hit. And go. Even bother to I don't want to hit. And go. तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर पहिले VPN स्टार्ट करून आपलं CapCutमध्ये यायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून तुम्हाला जे मटेरियल दिलं मी डिस्क्रिप्शनमध्ये ते मटेरियल इथे घ्यायचं आपल्याला. आता मटेरियल इथे घेतलेलं आपण तर तिथे बिट कट करायचं आहे. खाली स्प्लाइटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून असं कट करून घ्यायचं आहे. सर्व बिट पॉईंट हे 54 बिट पॉईंट आहे, तर त्यापैकी मी तुम्हाला 2च कट करून दाखवले. तर बाकीचे बिट पॉईंट तुम्ही कट करून घ्या आणि याच्यावर तुमचा फोटो जॉईन करायचा. तर पहिला फोटो क्लिक करायचा आहे, खालच्या ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे. तर रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो कोणताही फोटो असेल ना ते फोटो सेटअप करून घ्यायचा आहे. तर 2 बटन असं फिक्स करून घ्यायचं पाहिजे तसं आपल्याला. आणि खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन पुढे स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे मटेरियल दिलं ना त्याचं ऑडिओ इथे घ्यायचं आपल्याला. आता ऑडिओ पण इथं लागलेला आहे. तर बिट ते चेंज करून घ्या. आता याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं. तर पहिला फोटो क्लिक करायचं, खालचं ॲनिमेशन ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं. तर पहिल्या फोटोला आपल्याला आहे का टेसरॅक्ट हे इफेक्ट द्यायचं आहे इनमध्ये आपलं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्याला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आणि ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्याला रॉक व्हर्टिकली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्या इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचे. आता 4 सेकंदाचा खालचा फोटो घ्या त्याला इफेक्ट द्यायचं, ते आपल्या कॉम्बोमध्ये भेटून जाईल. पांडुलम 1 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल कॉम्बोमध्ये पांडुलम 2 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता इनमध्ये येऊन आपल्याला रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल कॉम्बोमध्ये डिस्ट टू राईट हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता इनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्या इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता कॉम्बोमध्ये आपल्याला डिस्ट टू राईट हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक व्हर्टिकल द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये डबल रॉक व्हर्टिकल द्यायचे. त्या पुढच्या फोटो डबल आता कॉम्बोमध्ये आपला स्ट्रेच अँड डिस्टोर हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये पांडुलम 1. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये पांडुलम 2 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये आपलं रॉक व्हर्टिकली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आता कॉम्बोमध्ये आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोर हे इफेक्ट द्यायचे. आता 11 सेकंदापासून फोटोचे इफेक्ट चालू होत आपले. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये आपल्याला डिस्ट टू राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल इनमध्ये रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये झूम 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिस्टोर हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. 14 सेकंद खालचा फोटो चाललेला सध्याला इफेक्ट. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता इनमध्ये रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये आपल्याला इनमध्ये रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्याला इनमध्ये टर्ब्युलन्स 3 हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये रॉक व्हर्टिकल हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे, हॉरिझॉन्टली द्यायचं सॉरी. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता आपल्याला कॉम्बोमध्ये डिस्ट टू राईट हे इफेक्ट द्यायचं आहे. सध्याला इफेक्ट आपलं चालू आहे
17 सेकंद आणि 18 सेकंद म्हटलं नेक्स्ट फोटो हा का त्याचा इफेक्ट चालू आहे. तर त्याला इनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्याला इनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आपल्याला इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये पांडुल मोहन द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपला कॉम्बोमध्ये पांडुल मोठू हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आता 21 सेकंद खालचा जो फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायला चालू आहे सध्याला. इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये आपल्याला डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल आता इनमध्ये रॉक व्हर्टिकली द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला आता इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आहे. 24 सेकंदा खालचा सध्याला फोटोचा इफेक्ट चालू आहे ॲनिमेशनमधलं. कॉम्बोमध्ये डिस्टू राईट हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या आता सगळ्यात लास्टच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोर हे इफेक्ट द्यायचे आहे. तर आता जेवढे पण ॲनिमेशनमधले इफेक्ट होते तेवढे पण देऊन झालेले आहेत. तर आपल्याला आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट द्यायचे तर खाली इफेक्टचं ऑप्शन होतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आता ॲनिमेशनमधले इफेक्ट झाले तर आता आपलं व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट द्यायचे. तर पहिला आपल्याला आहे का 14 सेकंदापर्यंत नाही का एक इफेक्ट द्यायचा. ते व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. 5 खाली फोटो आहे तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये भेटून जाईल हे डायमंड झूम म्हणून. तर हे इफेक्ट द्यायचं आपल्याला 14 सेकंदपर्यंत. इथून मागचे जेवढे पण बिट पॉईंट कट केलेले तेवढ्याला इफेक्ट द्यायचे आपल्याला. आता हे दोन राहिलेले इफेक्ट आपल्या 13 सेकंद खालचा जो एक फोटो आहे का हे एक फोटो आहे का हे दोन इफेक्ट द्यायचे. तर पहिला हे हा पण आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. शेक हे इफेक्ट आहे सध्या ट्रेंडिंग पण आहे देऊ. आणि खालचा हा इथं सर्च करायला लागेल व्हिडिओ इफेक्टमध्ये. असं नाही भेटणार आपल्याला, इथं सर्च करायला लागेल. फिकर फिल्कर हे केलं सर्च केलं की येऊन जाईल. ते इथं थोडं खाली स्क्रोल केलं भेटून जाईल आपल्याला. हे पहा स्प्लाइट फ्लिकर. आणि त्यातून हे का सध्या नेट चालू नाही आहे. नाही तर हे इथं एक स्प्लिकरचं ऑप्शन आहे त्याच्यावर जरी क्लिक केलं ना तर इथं पण येऊन जातं. पण सध्याला नेटवर्क प्रॉब्लेम दाखवायला लागले कॅपकटला म्हणून सर्च बारमध्ये जाऊन दाखवावं लागतं. तेवढे दोन इफेक्ट आहे का 13 सेकंद खालचे फोटो द्यायचे. आता 14 सेकंद आणि 15 सेकंदामधले 3 फोटो आहेत का ह्याला इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल क्लोनमध्ये. हे पहा फ्रॅगमेंट क्लोन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. 3 फोटो द्यायचे. आणि आता 16 सेकंद आणि 18 सेकंद खालचे जो आपलं 16 सेकंद आणि 17 सेकंद पटले 4 जे फोटो आहेत का त्याला इफेक्ट द्यायचे. ते आपल्याला भेटून जाईल व्हिडिओ इफेक्ट आपलं बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ग्लोईंग डबल्स म्हणून हे इफेक्ट आहे ते द्यायचं आपल्याला. 18 सेकंदापासले 3 जे फोटो आहेत का त्याला इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट पण आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंग आहे किंवा हे पहा वन वे शिफ्ट हे इफेक्ट आणि क्लोनमध्ये पण भेटून जाईल किंवा प्रोमध्ये पण भेटून जाईल. आता 20 सेकंदापासून 19 सेकंदापासून पुढं आणि 20 सेकंदाच्या खालचे 3 फोटो दिसतात का त्याला एक इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टनेच भेटून जाईल क्लोनमध्ये. हे पाहिजे पॅन्टम शिफ्ट म्हणून हे इफेक्ट आहे ते द्यायचं आपल्याला. आता 21 सेकंद आणि 22 सेकंदापासले जे फोटो आहेत का त्यांना इफेक्ट द्यायचे आपल्याला. तर त्या 3 फोटोला आहे का 2 इफेक्ट द्यायचे. तर पहिले इफेक्ट आपल्या बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल ग्लोईंग डबल्स म्हणून. आणि दुसरं इफेक्ट हे पण बॉडी इफेक्टनेच भेटून जाईल. त्याच्या समोरच आहे ग्लोईंग डबलच्या समोरचं फ्रॅगमेंट क्लोन म्हणून हे इफेक्ट द्यायचं आहे. आणि वरच्या इफेक्टचं काय करायचं ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे आणि कलर तुम्हाला आहे का फुल करून टाकायचं आहे म्हणजे रेड कलर येणार याचा असा. आता रेड कलर केला ना मग थोडं ॲक्टिव्ह वाटेल. आता राहिले 23 सेकंद खालचा जो फोटो काय 3 फोटो त्याला इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते पण इफेक्ट इथं सर्च बारमध्ये जावं लागेल सर्च करायचं आहे मिरर 3 लेयर्स इफेक्टचं. हे पहा 1 नंबरवर चालेलं आहे. किंवा तुम्ही स्प्लाइटचं ऑप्शन नाही का हे समोरचं त्याच्यावर जर गेलं तर चालेल. पण सध्या नेटवर्क प्रॉब्लेम म्हणून आपलं कॅपकट एवढं फास्ट चालणार ना सध्याला. आणि आता ह्याला काय करायचं जिथं जिथं की दाबलेले ना आपण हे बिट पॉईंटचे की कट केलेले की त्याला इफेक्ट द्यायचा आपल्याला. तर त्याच्यावर क्लिक करायचे लाईट इफेक्टमध्ये जायचे आणि लुमिन फ्लॅश हे इफेक्ट द्यायचे. त्या फ्लॅश इफेक्टवर क्लिक करण्याचा आणि अप्लाय टू ऑल ह्याच्यावर क्लिक करायचे आणि राईट करायचे. म्हणजे काय होईल एकदा क्लिक केलं की साईडवर आहे का हे इफेक्ट लागून जाईल. आणि वर 1080pचं ऑप्शन आहे. आता आपली व्हिडिओ एक्सपोर्ट झालेली ना म्हणजे क्रिएट झालेली आहे ओकेमध्ये. तर 1080pचं ऑप्शन आहे. तिथं 4K करायचं आणि खाली पण हाय क्वालिटी करायचं म्हणजे व्हिडिओ अगदी क्लिअर येतो आणि एक्सपोर्ट करून टाकायचं. आणि जर कोणाला हा व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो त्याच्यावर तुमचा फोटो टाका. तुम्हाला ही व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल. फक्त आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. आणि जो कोणाला मटेरियल पाहिजे असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं की मटेरियल ऑटोमॅटिक तुमच्या हे का फाईल मॅनेजमेंटमध्ये येऊन जाईल.
फक्त आपल्या तेवढं इंस्टा आय डीला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.